चला त्या मंडळी बाप्पाच्या दर्शनाने सुरू करूया आपला आजचा ब्लॉग। आजचा ब्लॉग जरासा स्पेशल आहे कारण आज आहे राधा कृष्णांची जत्रा जी आमच्या डोंगरपाड्यामध्ये असते। ती 30 आणि 1 तारखेची होती। सो मी एका दिवशी ब्लॉग करतोय। हे आहे आमच्या राधाकृष्ण मंदिराचं एंट्रन्स आणि तो होता गाभार। आमचा गाभारा खूप मोठा होता आणि हे होते श्रीकृष्ण आणि श्री राधांची स्मारक। आणि अशी सजावट खूप पहिल्यांदा झालेली कारण दरवेळेस जरा वेगळी असते, यावेळेस थोडीशी वेगळी होती, साधी होती। हे होतं पिंड आणि हे झाली महासत्यनारायणाची महापूजा। सो पूजा झाली आणि मी बघायला आलो होतो आउटसाईडचं डेकोरेशन। खूप भारी पद्धतीने डेकोरेशन होतं आणि इकडची डेकोरेशनची थीम दरवेळेस मला खूप आवडते आणि खूप मला अट्रॅक्ट करते, इतकी अट्रॅक्टिव्ह होती। तो थोड्याच वेळाने बघतो तर भजन सुरू होतं आणि माझ्यासाठी भजन म्हणजे खूप आवडीचं। आणि आम्ही गेलेलो जत्रेमध्ये फिरायला आणि आज जत्रेमध्ये नवीन कंटेंट तयार करायला की फक्त 50 रुपयामध्ये काय काय मिळतं हे बघायचं। म्हणून सगळे फ्रेंड्स आम्ही गेलो राऊंड मारायला आणि बघत होतो 50 रुपयामध्ये काय काय येतं। बघताय काय हे घड्याळ घेणाऱ्यातले नाही, फक्त बघणाऱ्यातले घेत नाही, फक्त त्रास देतात। आम्ही बघत होतो राईड्स कुठले कुठले घेऊ, कुठलेच राईड्स आमच्या बजेटमध्ये तर नव्हतेच। सगळे राईड्स 80 रुपीजमध्ये होते। 80, 70, 90 आई शपथ मला वाटलं की सगळंच आता झालं की काय, 50 रुपयामध्ये काहीच येत नव्हतं। म्हटलं आता रिकामी हा जातो की काय। अख्खे राईड्स बीड्स बघितले, सगळीकडे प्राईस सुद्धा वाढली, मॉकटेल वगैरे यार सगळं इतकं भारी दिसत होतं ना, खावं सुद्धा वाटत होतं। 50 रुपयामध्ये क्या क्या आहे का भाई, इतकं आलं। म्हणून आम्ही म्हटलं की जरा राऊंड मारूया, बघूया कुठे काय काय कमी प्राईसमध्ये मिळतं। भरपूर राऊंड मारले आणि शेवटी बघत होतो तर एक राईड दिसली, जी राईड मला ओळखीच्या थीमची वाटली। तुम्हाला ओळखीची असेल सांगा कुठल्या कार्टूनमधली। आणि बघतो ते खाऊ गेली तर समजत नाही, चला तर नूडल्सच घेऊया म्हणून 30 रुपयाचे नूडल्स आणि आधी त्याने घेतली 20 रुपयाची डाबी आणि त्या रुबीने घेतलेली 20 रुपयाची पाणीपुरी, ती सुद्धा खाली पाडून घातली। तेव्हा पैसे फार वर आले। असो, नंतर आम्ही डिस्कशन करत होतो की काय खायचं कारण उरले होते फक्त 20 रुपये। सो म्हटलं काय घेणार, तर 15 रुपयाचा आम्ही घेतला थंडा। पेक्षा दिसतोच बघा, वेळेस बघा किती जबरदस्ती पितात, चेहरे बघा सगळ्यांचे, पैसे सगळे फुकट। आणि हा खात चाललेला कापूस। नंतर म्हटलं राहू दे, आपला 5 रुपयाचा ज्यूसच बघा, तो आमच्याकडे आला 5 रुपये ज्यूस। काय गाईस, भेटून